श्रीराम समर्थ. बहुधा ज्ञान समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी व्यवहारातलं अनेक प्रकारचं ज्ञान सांगितलं आणि शिष्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की महाराज म्हणाले, मग शुद्ध ज्ञान म्हणजे काय? की तुम्ही म्हणालात की हे ज्ञान नाही, ते ज्ञान नाही, वगैरे वगैरे. मग खरं ज्ञान कोणतं हे आम्हाला तुम्ही सांगा, अशी शिष्याने विनंती केली. अनन्य भाव दिसला आणि समर्थता या 6व्या समासामध्ये शुद्ध ज्ञान ज्याला म्हणतात त्या शुद्ध ज्ञानाचं निरूपण करायला निघाले. 5व्या दशकातला हा 6वा समास अत्यंत महत्वाचा ठरतो, कारण याच समासामध्ये समर्थांनी म्हणजे सद्गुरूंनी आपल्या शिष्यावर पूर्ण कृपा केली. शिष्याचा अनन्य भाव पाहिला आणि कृपा करून त्याला ज्ञान प्राप्त करून दिले. असा महत्वाचा असणारा समास, त्याचा आपण आता विचार करतोय. समर्थांच्या कृपेनं चाललेलं आपलं हे निरूपण पाहूया. 6वा समास सुरू करताना पहिल्याच ओळीमध्ये समर्थ म्हणतात की अरे शिष्या ऐक म्हणाले. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान श्रीराम. मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे. नित्यानित्य विचारावे, या नाव ज्ञान श्रीराम. समर्थ रामदास स्वामी शिष्याला सांगतात की अरे शिष्या, ज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नाही म्हणाले. ज्याला आत्मज्ञान असं म्हणतात ते आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. समर्थांची शुद्ध ज्ञानाची समर्पक व्याख्या मोठी बघण्यासारखी आहे. साधी आणि सुंदर असणारी ही व्याख्या आहे की पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. आपण आपल्याला पाहणं हे ज्ञान आहे म्हणाले. मुख्य देवाला जाणायचं, सत्य स्वरूप ओळखायचं. मग या जगतामध्ये नित्य काय अनित्य काय हे समजता आलं पाहिजे. समूळ द्वैत भावनेचा नाश होणं, अशा शब्दात शुद्ध ज्ञानाचा परिचय समर्थ करून देत आहेत. आणि त्यासाठी समर्थांनी काही उदाहरणं सुद्धा या समासामध्ये दिलेली आपल्याला पाहायला मिळतात. समर्थ म्हणतात की जागेपणी व्यवहारातल्या सर्व क्रिया आपण करतो. स्वप्नात सर्व इंद्रियांचा लय होऊन मनच व्यवहार करतं. गाढ झोपेत इंद्रिय व मन यांचा अज्ञानात लय होऊन जीव अज्ञान रूप असतो. व्यवहारातली, स्वप्नातली आणि गाढ झोपेतील अशा या तिन्ही अवस्था अज्ञानातल्या आहेत. जग व ब्रह्म या दोन्ही अवस्था जीव साक्षीत्वाने पाहतो. परंतु साक्षीत्व ही सुद्धा एक वृत्तीच आहे म्हणाले. शिष्या, अरे मनाचा लय होऊन साक्षीत्व ही जिथं नाहीच होतं ना, ती उन्मनी अवस्था आहे. अरे तेच ज्ञानाचं स्वरूप आहे. समर्थ पुढे म्हणतात की अरे शिष्या, महावाक्य ज्याला म्हणतात त्या महावाक्याचा अर्थ लक्षात घे. महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता त्याचा जप करिता वृथा सीणची होय. अरे ही जी महावाक्य आहे, तत्वमसी नावाचं महावाक्य, ते तू आहेस. महावाक्याचा लक्षार्थ लक्षात घेतलं तर लक्षात येईल. काय सुंदर वाक्य आहे समर्थांचं की आपण स्वतःच ब्रह्मरूप आहोत हे समजतं. ज्ञान म्हणजे अद्वैत. आपल्याला लाभ हे परम दुर्लभ असणारं ज्ञान आहे. शिष्या, तुला खरं सांग, अरे हे दुर्लभ असणारं ज्ञान व्यास महर्षी, वसिष्ठ महामुनी, शुकाचार्य, नारद, महाज्ञानी जनक, योगेश्वर, वामदेव, वाल्मिकी, अत्री, अनेक ऋषीश्वर, शौनक ऋषी या सगळ्यांना हे ज्ञान झालेलं आहे. हे सगळे जण या शुद्ध ज्ञानाच्या साह्यानंच मुक्त झालेत. भगवान शंकर याच ज्ञानाच्या आनंदात सदैव मग्न असतात. शिष्या,
अरे हे जे शुद्ध ज्ञान आहे ना, या सर्वांना जे प्राप्त झालं, आनंद मिळाला, ते शुद्ध ज्ञान फक्त एकाच ठिकाणी मिळतं आणि ते म्हणजे सद्गुरूंच्या कृपेने मिळते, लक्षात ठेव. आणि मग समर्थ पुढे सांगतात, हे बघ, अरे 56 भाषा आहेत, तितके वेदांत ग्रंथ आहेत, पण या सगळ्यांचा मतितार्थ एकच आहे आणि तो म्हणजे आत्मज्ञान. हे शुद्ध ज्ञान हवं असेल तर शिष्या सद्गुरूंच्या चरणी अनन्य राहिलं पाहिजे. शिष्या काहीही भाषा ज्ञान न शिकलेल्या अक्षर शत्रू व्यक्तीला सुद्धा या सद्गुरूंच्या कृपेनं या शुद्ध ज्ञानाचा लाभ होऊ शकतो. या मराठी भाषेहून संस्कृत श्रेष्ठ आहे, त्यातही वेदांत थोर आहे. पण खरं सांगायचं म्हणलं ना तर शिष्या सद्गुरु वचन हे सर्वात श्रेष्ठ आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, अशा वेदांत वाक्याची नुसती पोपटपंची जर केलं ना तर काही प्राप्त होणार नाही. शिष्या तत्वमसी, ते तू आहेस, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं आवश्यक आहे. आणि हा अनुभव शिष्या फक्त सद्गुरूंच्या वचनानच येतो. म्हणून साधकानं नेहमी सद्गुरूंचं भजन करणं आवश्यक आहे, सद्गुरूंची भक्ती करणं आवश्यक आहे आणि त्यातच त्याला खरं समाधान आहे. शिष्या तुला खरं सांगू, अरे तत्वज्ञान वेदांत ज्याला म्हणतात ना तो असा आहे, देह मी असं ज्याला वाटतं ना तोच खरा आपला आत्महत्यार आहे. अखंड श्रवण आणि मनन जर केलं तर समाधान माणसाला प्राप्त होतं. शिष्या अरे तुला खरं सांगतो, ऐक, ज्याच्या ठिकाणी विषय सुखांचं पूर्ण वैराग्य येतं त्यालाच हे पूर्ण ज्ञान प्राप्त होतं. शिष्या लक्षात घे, म्हणून विषयांची लालसा धरून आपण आत्मज्ञानाच्या आनंदाचे राज्य गमावून बसतो. समर्थ काही उदाहरण देतात आणि म्हणतात की झोपेत खऱ्या म्हणून पाहिलेल्या गोष्टी जागा झाल्यावर खोट्या ठरतात. अरे जागेपणी व्यवहार करतो, जागृत अवस्था ही मिथ्याच आहे याची जाणीव ठेव. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की शिष्या असं असणार जे ज्ञान आहे ते ज्ञान मी तुला देतो, ऐक. पण जर तुझा भाव असेल, सद्गुरूंचं वचन तो वेदांत आहे, सद्गुरूंचं वचन तो सिद्धांत आहे, अरे सद्गुरूंचं वचन तो धादांत आहे, लक्षात ठेव म्हणाले. आणि मग समर्थ शिष्याला हे सांगतायत आणि शिष्याच्या मनामध्ये भाव निर्माण झाला आणि शिष्य समर्थांना शरण गेला आणि शिष्य म्हणतोय की महाराज, शिष्य म्लान वदने बोले, धरिले सदृढ पावले, मग बोलो आरंभिले गुरुदेवी. शिष्य शरण गेला, अंतःकरण हेलावलं आणि शिष्य म्हणाला की महाराज, मी आपल्याला शरण आलोय, मला ते ज्ञान द्या, मला ते ज्ञान द्या म्हणाले. आणि मग समर्थ म्हणाले, अरे तुला ते ज्ञान हवंय ना, तुला ते ज्ञान मिळेल. अरे ज्या प्रभू रामचंद्र सद्गुरूंनी मला ते ज्ञान दिलं ना तेच ज्ञान तुला मिळेल. अरे हे जर ज्ञान मिळालं ना, सकळ साधनाचे फळ ज्ञानाची सीघची केवळ, जेणे संशयाचे मूळ निशेष तुटे. शिष्या लक्षात ठेव, आता संस्कृताची आवश्यकता नाही, कशाचीही आवश्यकता नाही. माझा स्वामी कृपे सहित हृदयी वसे. अरे वेदांचा अभ्यास नको, श्रवणाचे कष्ट नकोत, फक्त सद्गुरूंची कृपा झाली रे झाली की हे ज्ञान आलंच म्हणून लक्षात घे. शिष्य म्हणाला, महाराज मी आपल्या चरणी अनन्य आहे, मला ते ज्ञान द्या, मला त्या स्वरूपाचा अनुभव करून द्या. आणि मग समर्थांनी शिष्याला जवळ घेतलं आणि जवळ घेऊन समर्थ म्हणाले, शिष्या ऐक. अरे शिष्या ते ज्ञान तुला हवंय ना, ऐक म्हणाले, सांगतो. आणि म्हणून समर्थांनी सांगायला सुरुवात केली आणि समर्थ म्हणाले, शिष्या जे अत्यंत गहन आहे, माझ्या स्वामींचं जे वचन आहे की ज्याच्यामुळे मलाही समाधान प्राप्त झालं, ते माझं गुह्य तुला मी सांगतो, ऐक. याच क्षणी सांगतो म्हणून समर्थ सांगतात आणि समर्थ ज्ञान देतायत.
काय सांगतात समर्थ? ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको श्रीराम. शिष्या, अरे तू कोण आहेस लक्षात घे म्हणाले. अरे मूळचा विचार केलास तर लक्षात घे, तू मूळचं ब्रह्मच आहेस. जीवो ब्रह्मैव नापरहा. फक्त विषयांच्या ठिकाणी गुरफटलास म्हणून तुला हे दुःख प्राप्त होत आहे. पण शिष्या, तू खरोखर मूळचाच स्वरूपातला आहेस. त्या पदावरून तू खाली आलास आणि विषयांच्या मध्ये गुरफटला म्हणून तुला हे प्राप्त झालंय. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु पुजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्रणश्यति. श्रीमद भगवद्गीतेतल्या 2ऱ्या अध्यायात भगवान कृष्ण हेच सांगतात. शिष्या, अरे त्या विषयांच्या मध्ये गुरफटू नकोस, तू तेच तत्व आहेस. हाच अभ्यास कर, हा अनुभव घे. आणि मग शिष्याला समर्थांनी हा अनुभव दिला आणि समर्थांनी सांगितलं की शिष्या, आता एकांतामध्ये बैस आणि स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांती जा, जेणेकरून तुला हे ज्ञान प्राप्त होईल. अरे सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्यता जर असेल तर तुला काही काळजी करायचं कारण नाही. वेगळेपणे अभक्ता उरोची नको, असं म्हणून समर्थांनी त्या ज्ञानाचं महत्व सांगितलं. आणि शिष्याचा अनन्य भाव पाहून त्याला ज्ञान समर्थांनी दिलेलं आहे. आणि मग हे ज्ञान झाल्यानंतर कोणता फायदा होतो ते समर्थ म्हणतात की अरे सृष्टी जे नाही वर्तन, तेथे मुळीच ऐक्यता, ज्ञान वन्ही प्रकटे तेणे दृश्य केर आटे, तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे. सगळ्यात मोठा जर फायदा कोणता असेल की ज्या भिन्नत्वामुळे आम्हाला दुःख प्राप्त होतं ते भिन्नत्व संपूर्ण जातं आणि अभिन्नत्व प्राप्त होतं, हा सगळ्यात मोठा फायदा आहे. म्हणून शिष्याला समर्थ शेवटी म्हणतात की शिष्या, आता सावधान राहा आणि ही साधना करत राहा. हेच ते शुद्ध ज्ञान आहे. सज्जन हो, हे शुद्ध ज्ञान सद्गुरूंच्याच कृपेने आपल्याला मिळणार आहे. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा या श्रवणाच्या माध्यमातून क्षणभर जर सद्गुरूंना अनन्य भावे प्रार्थना करून शरण गेलो तर समर्थ समर्थ आहे ते आम्हाला सुद्धा ज्ञान दिल्याशिवाय राहणार नाही. समर्थांचा 6वा समास इथे पूर्ण होतो आणि 7व्या समासाकडे आता समर्थ वळतायत. 7व्या समासाचा विषय आहे बद्ध लक्षण. शुद्ध ज्ञान संपवत असताना समर्थ म्हणाले की अरे खरोखर साधना केली पाहिजे. साधना जर न करता मनुष्य राहिला तर त्याला प्राप्त होणार नाही. साधन न मने जयाला तो सिद्धपणे बद्ध झाला, त्याहून मुमुक्षु भला ज्ञानाधिकारी. आणि मग शिष्याने प्रश्न विचारला की महाराज ते बद्ध मुमुक्षु साधक हे काय नेमकं आम्हाला समजावून सांगा. आपण पहिल्या दशकात पाहिलं होतं की हा समर्थांचा दासबोध सद्गुरू आणि सच्शिष्य यांचा संवाद आहे. इथे शिष्याने पुन्हा प्रश्न विचारला की महाराज ते बद्ध म्हणजे काय, मुमुक्षु म्हणजे काय, मला जरा सांगा. आणि मग 7व्या समासात समर्थ सांगतात बद्धांची लक्षणं. बद्ध म्हणजे काय याची व्याख्याच करताना समर्थ म्हणाले अरे बद्धाची व्याख्या तुला सांगतो ऐक म्हणाले. बद्ध म्हणजे तो कोण, कैसे मुमुक्षाचे लक्षण सगळं सांगतो म्हणाले. आता बद्ध तो जाणीजे ऐसा, अंधारींचा अंध दैसा, चक्षुवीण दाही दिशा शून्याकार श्रीराम. याला बद्ध असं म्हणतात. एखादा अंधळा मनुष्य आहे ज्याला दिसत नाही आणि तो अंधारा रस्त्याने चाललाय, अंधाऱ्या खोलीमध्ये बसलाय उदाहरणार्थ, त्याला काहीच कळत नाही. चक्षु नसल्यामुळे त्याला दाही दिशा शून्याकार आहेत. त्याचप्रमाणे शिष्या हा बद्ध आहे. समर्थांनी बद्धाची सुंदर लक्षणे या समासात सांगितली. समर्थ म्हणतात की बद्ध म्हणजे कोण. जवळजवळ 49 ओव्यात समर्थांनी विस्तृत विषय मांडलाय. बद्ध म्हणजे तमोमय अज्ञानात वावरणारा जीव की ज्याच्याजवळ भक्त, ज्ञानी आणि तापसी किंवा योगी, संन्यासी दिसतच नाहीत. समर्थांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर समर्थ म्हणतात
नकळे आपणासी आपण या नावबद्ध. तमोगुणी व रजोगुणी माणसांची लक्षणं बहुतेक इथे आढळतात. हा बद्ध जीव कसा असतो? अनेक प्रकारचे दोष त्याच्यातून घडतात. कोणत्याही विशेष सुखाचा दोषांचा त्याच्या हातून अतिरेक होतो. समर्थांनी इतकं सुंदर वर्णन केलं या समासामध्ये की हा बद्ध जीव असतो कसा. समर्थ म्हणतात की याच्याजवळ प्रपंचाचं उदंड ज्ञान असतं, पण परमार्थाविषयी तो अज्ञान असतो. समाधान हे त्याला माहितीच नसतं. प्रपंचाचा तो करतो अत्यादर, तर परमार्थाचा अनादर करतो. संतांची निंदा करणं हे त्याला मनापासून आवडतं, सत्संगती त्याला आवडत नाही. समर्थ पुढे म्हणतात की खरोखर आणखी काय सांगू शिष्या तुला. हा ते द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ या नावबद्ध श्रीराम. अरे या बद्धाच्या हातामध्ये माळ असते म्हणाले, पण कोणती माळ? तर त्याच्या हातामध्ये असणारी माळ द्रव्याची असते. तो फक्त द्रव्य पैसा याचाच जप करीत असतो. शिष्या, हा बद्ध मनुष्य ध्यान सुद्धा करतो म्हणाले, पण कोणतं ध्यान करतो? सर्व काळ त्याचं ध्यान एकच असतं, आणि ते म्हणजे कांता. कांता ध्यान सर्व काळ. त्याची स्थिती द्रव्य आणि दारा यांचं दर्शन हेच असतं. स्पर्श चिंतनाला तो थारा देतो. याच्या सगळ्यामध्ये चिंतनही करतो, मननही करतो. समर्थ इतकं पुढे जाऊन सांगतात की तो तीर्थही घेतो, परमार्थही करतो. पण कशाचा करतो? अरे त्याचा परमार्थ, त्याचं तीर्थ, त्याचं सगळं काही फक्त एकाच गोष्टीभोवती आहे, आणि ते म्हणजे द्रव्य दारा हेची तीर्थ, द्रव्य दारा हाची परमार्थ. शिष्य ऐकतोय आणि शिष्याच्या मनामध्ये भाव निर्माण होत आहेत. आणि समर्थ पुढे हा समाज संपवताना म्हणाले की अरे शिष्या, म्हणून लक्षात घे, हा बद्ध उपयोगाचा नाही. साधकाच्या मनामध्ये भावना निर्माण झाली पाहिजे की मी मुक्त व्हाव. आणि मग मुक्त व्हावं म्हणजे काय हे समर्थ आता 8व्या समासामध्ये सांगतायत की ज्या समासाचं नाव आहे मुमुक्षु लक्षण. 5वा दशक अत्यंत महत्वाचा या दृष्टीने आहे. 8व्या समासात समर्थ आता मुमुक्षूंची लक्षणं सांगतायत की असा असणारा बद्ध की ज्याला प्रपंचामध्ये असं काही घडतं, आणि एक ना एक दिवस या बद्धाला मनामध्ये असं वाटायला लागतं. काय वाटतं? समर्थ म्हणतात, संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी श्रीराम. संसारामध्ये अनेक प्रकारची दुःख निर्माण होतात, आणि हा प्रस्तावला जातो, मनामध्ये पस्तावतो. आणि पस्तावल्यानंतर हा जो बद्ध आहे त्याच्या मनामध्ये भाव निर्माण होतो, आणि तो भाव म्हणजे मुमुक्षु. मुक्तुम इच्छा मुमुक्षु, की विमुक्त व्हावं असं त्याला वाटायला लागतं. यालाच मुमुक्षु असं म्हटलेलं आहे. ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा या मुमुक्षुविषयी निरूपण आहे. साधन चतुष्टय संपन्न साधकाला मुमुक्षुत्व आहे, आणि म्हणून समर्थ या मुमुक्षूंची लक्षणं सांगायला निघालेत. हा जो मुमुक्षु आहे की ज्याच्या मनामध्ये ही भावना निर्माण झाली, तो असतो कसा, बोलतो कसा. समर्थ म्हणतात, झाला प्रपंची उदास, मने घेतला विषय त्रास, म्हणे आता पुरे सोस संसारीचा श्रीराम. प्रपंचामध्ये उदास होतो, विषयांचा त्रास होतो, आणि तो म्हणतो की भगवंता अरे बस, या संसाराचा त्रास मला आता सहन होत नाही. भगवंता आता तुझ्यापासून कोणी नाही असं तो म्हणतो, आणि भगवंताला शरण जातो. कनक कीर्ती कांता यांचा हव्यास धरणारे पुष्कळ आहेत, पण याहून काही निराळे मागणारे, संसारात खरे सुख नाही हे उमजलेले जीव हे वेगळे आहेत, आणि ते मुमुक्ष आहेत. आणि कशा असतात मुमुक्षु? मुमुक्षुच्या मनासमोर काय उभं राहतं? गतकालातले सगळे दोष त्याच्या समोर उभे राहतात. यमाची यातना आठवायला लागते, पापांचे डोंगर दिसायला लागतात, पुण्याचा विचार कधी केलेला नसतो. आणि या सगळ्यामुळे त्याला पश्चाताप होतो, आणि पश्चाताप झालेला हा मुमुक्षु देवासमोर उभा राहतो, आणि देवाला म्हणतो, अरे भगवंता,
भगवंता, माझ्याकडून खूप दोष घडले, पापांची दुराचरणांची तो कबुली करतो आणि म्हणतो, कोण उपाय करावा, कैसा परलोक पावावा, कोण्या गुणे देवाधिदेवा पाविजेल श्रीराम. देवा, माझ्या हातून आतापर्यंत बरेचसे काही दोष घडलेत. मी कधी संतांना ओळखलं नाही, भगवंताची पूजा केली नाही. तो कबूल करतो, मनामध्ये त्याला त्रास वाटतो आणि निरूपणातून हा पालटला जातो. मग समर्थ म्हणतात की त्याला मनामध्ये एकच इच्छा होते की आपण मुक्त व्हावं, आपण मुक्त व्हावं असं त्याला वाटायला लागतं आणि तो सगळे आपले दोष कबूल करतो आणि भगवंताला सांगतो की भगवंताला मला मुक्त कर, तुझ्या कृपेनं मी मुक्त होणार आहे. थोडक्यामध्ये या मुमुक्ष लक्षणामध्ये या मुमुक्षुची मनाची अवस्था समर्थ वर्णन करतायत आणि ती अवस्था अशी आहे की हा मुमुक्षु भगवंताला शेवटच्या क्षणी एकच गोष्ट सांगतो, स्वतःचा असणारा स्वार्थ सांडून देतो. स्वार्थ सांडून प्रपंचाचा, हव्यास धरला परमार्थाचा, अंकित होईन सज्जनाचा, म्हणे तो मुमुक्षु. असा हा मुमुक्षु. या मुमुक्षुला असं वाटतं की आपली प्रगती व्हायला पाहिजे, आपली प्रगती व्हायला पाहिजे, आपली प्रगती व्हायला पाहिजे. असं जेव्हा वाटतं तेव्हा त्याला मुमुक्षु असं म्हणतात. आणि असं झाल्यानंतर मग पुढची अवस्था जी प्राप्त होते ती साधकाची अवस्था आहे. मग हा साधक कसा असतो त्याचं लक्षण समर्थ रामदास स्वामी आता 9व्या समासामध्ये करतायत की ज्या समासाचं नाव आहे साधक लक्षण. साधक लक्षणाची व्याख्या सांगताना समर्थ पहिल्यांदाच म्हणतात की साधक कोणाला म्हणावं. आज बाहेर सगळीकडे आम्हाला ऐकायला मिळतं, आपण पाहतो की आम्ही साधक आहोत, पण साधक कोणाला म्हणतात. समर्थ रामदास स्वामी व्याख्या करतात, अवगुणाचा करुणी त्याग, जेणे धरिला संत संग, तयासी बोलिजे मग साधक ऐसा श्रीराम. जो संतासी शरण गेला, संत जनी आश्वासिला. बस समर्थ व्याख्या करतात, कधी मुमुक्षु संत संग धरावा अशी इच्छा करतो, पण साधक जो आहे तो विचार प्रत्यक्षामध्ये आणतो. अवगुणांचा त्याग करून संतांना शरण गेलेला तो साधक आहे. संत जनांचं आश्वासन त्याला मिळतं. मग हा साधक कसा असतो, त्याला श्रवणाची आवड निर्माण होते, आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं असं त्याला वाटायला लागतं, अद्वैताविषयी गोडी वाटायला लागते, मनन करायला लागतो. बाकी इतर कोणत्याही गोष्टीमध्ये तो रमत नाही. विचारपूर्वक देहावरची ममता तो सोडतो, आत्मबुद्धी दृढ करतो, श्रवण मनन करायला लागतो, जगाचं दृश्यत्व विसरायला लागतो, आत्मज्ञानात समाधान आहे हे त्याला कळायला लागतं, ऐक्याची समाधी लावतो, द्वैताची उपाधी काढून टाकतो. समर्थांच्या एक एक सुंदर ओव्या या समासामध्ये पाहिल्या ना की खरोखर समर्थांची लेखणी मोठी बघण्यासारखी आहे. समर्थांचं सामर्थ्य फार सुंदर आहे. जीर्ण जर्जर आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार करून विवेकाने साधक पैलपार जातो. समर्थ म्हणतात की हा साधक कसा असतो म्हणाले, मी पण मागे सांडिले, सोय आपणास धुंडिले, तुर्येसही ओलांडले, या नाव साधक. द्वैताचा तटका तोडिला, भासाचा भास बुडिला, देही असो निविदेह झाला, या नाव साधक. समर्थ पुढे तर इतकं छान बोलतायत, करे भेदाचा मडघा मोडिला, अहंकार सोडून पाडिला, पायी धरून आपटिला संदेह शत्रू. साधकाचं हे सामर्थ्य आहे की तो आपला संदेह नावाचा शत्रू आपल्या पायाखाली आपटून टाकतो, चिरडून टाकतो. विकल्प की ज्या विकल्पामुळे त्रास होतो त्या विकल्पाचा वध करतो, थापे मारिला भवसिंधू असं समर्थ वर्णन करतायत. काळाचे टांगे मोडतो, काय समर्थांचं वर्णन आहे. पंचभूतांचा महाविस्तार त्याला स्वप्नावत वाटायला लागतो. स्वप्नातील अनुभवाप्रमाणे मायेमुळे निर्माण झालेले अनुभव मिथ्या आहेत हे त्याला कळायला लागतं. काम क्रोधादी षड्रिपूंच्यावर मात करतो. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आणि म्हणून समर्थ साधकांचं निरूपण संपवताना शेवटी म्हणतात, त्यारे बळेश अवघा त्याग कीजे,
यालाच साधक असं म्हणतात, लक्षात ठेव. आणि मग असा हा साधक अशी साधना जेव्हा करायला लागतो, तेव्हा अशी साधना करत असताना हा साधक त्याला जे प्राप्त होतं ते काय प्राप्त होतं, आणि मग पुढची अवस्था जी आहे ती सिद्ध लक्षणांची आहे, हे सांगण्यापूर्वी समर्थ 9वा समास संपवतात आणि 61वी शेवटची ओवी लिहितात की ज्या ओवीमध्ये शिष्य प्रश्न विचारतो की त्याग न घडे संसारिकाला तरी तो साधक नव्हे. समर्थ म्हणाले की त्याग घडला पाहिजे, पण शिष्य म्हणाला की महाराज, संसारिकांना त्याग कसा घडेल? जे प्रापंचिक आहेत त्यांना त्याग कसा काय घडेल? समर्थ म्हणतात, अरे संसारिकांचा त्याग काय आहे हेही तुला सांगतो, सिद्धांची लक्षणे कोणती हेही तुला सांगतो, जरा थांब. असं म्हणून समर्थाने 9वा समास संपवला आणि 10व्या समासाला समर्थ प्रारंभ करतात की ज्या समासामध्ये समर्थाने सिद्धांची लक्षणं सांगितलेली आहेत. आता सिद्धांची लक्षणं कोणती आहेत? सिद्ध कोणाला म्हणावं? ज्यांना ज्ञान झालेले आहेत ते कसे ओळखावेत? या सगळ्यांचं वर्णन समर्थ या शेवटच्या समासामध्ये करतायत. पहिल्यांदा समर्थ म्हणतात, सन्मार्ग तो जीवी धरणे, अनमार्गाचा त्याग करणे, संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा, कुबुद्धी त्यागेवी न काही, कुबुद्धी टाकल्याशिवाय सुबुद्धी मिळणार नाही, असं समर्थ सांगतायत. निस्पृहाला अंतस्त्याग बहिस्त्याग दोन्ही घडतात, पण संसारिक मनुष्याला अंतस्त्याग घडतो, पण बाह्य त्याग मात्र त्याला हळूहळू घडतो. अंतर आणि बाह्य त्याग यात मानसिक त्याग मुख्य असल्यामुळे निस्पृह बाह्य अर्थाने नसला तरी संसारिक मनुष्यही अंतस्त्यागाच्या जोरावर साधक होऊ शकतो. संसारिक असूनही जर प्रपंचाचा वीट आला असेल, मनाने विषयांचा त्याग केला असेल, तरच तो पुढे वाटचाल करेल आणि परमार्थ मार्गाचा प्रवासी होईल. अशा संसारिक साधकाच्या बाबतीत अज्ञानाचा त्याग हळूहळू होतो असं समर्थ सांगतायत. आणि मग सिद्धांची लक्षणं कोणती हे सांगायला समर्थ पुढे निघालेत. पण तत्पूर्वी समर्थाने संशय याविषयी बऱ्याचशा ओव्या लिहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. व्यवहारात काय, परमार्थात काय, हा संशय नावाचा शत्रू अत्यंत वाईट आहे. भगवद्गीता तर सांगते की संशयात्मा विनश्यती. समर्थ म्हणतात की संशयाचं ज्ञान खोटं आहे, संशयाचं वैराग्य पोरट आहे, संशयाचं भजन खोटं आहे. जिथे संशय आहे तिथे काहीच घडू शकत नाही. म्हणून संशय रहित ज्ञान ज्याला म्हणतात ते असणं आवश्यक आहे. परमार्थात ज्या संशय रहित ज्ञानाला फार महत्व आहे. मनात संशय धरून कोणतेही काम केले तर यशाची वानवा व्यावहारिक अनुभवही तसाच आहे. संशय धरून काम केलं तर ते पूर्ण होत नाही. तीर्थाटन, भक्ती, प्रीती सगळं काही व्यर्थ आहे. संशयाचा संत सुद्धा व्यर्थ आहे, पंडित व्यर्थ आहे, इतकं समर्थ सांगतायत. आणि हे सगळं सांगत असताना समर्थ पुढे पुढे जातात आणि शिष्याला सांगतात का, रे शिष्या, तुला एक गोष्ट सांगतो म्हणाले, म्हणून संदेह रहित ज्ञान हेच खरं समाधान आहे. त्यासाठी तू संदेह नावाचा शत्रू टाकून दे. माता निश्चय एकच कर. आणि शिष्याने प्रश्न विचारला, महाराज निश्चय करावा कवड, मी निश्चय कोणता करू म्हणाले. समर्थ म्हणतात की एकच निश्चय कर. आणि मग समर्थाने सांगितलं की अरे निश्चय जर जीवनात करायचा असेल ना तर ऐक ऐक, निश्चय तो ऐसा, मुख्य देव आहे कैसा, नाना देवाचा वळसा करूच नये. अरे एकच निश्चय कर, मुख्य देव कसा आहे याचा निश्चय कर. अनेक देवांचा घोटाळा करू नकोस. मुख्य देव कोण आहे? ज्यांनी चराचर सृष्टी निर्माण केली त्याचा विचार कर. मी कोण हे पाहू लागल्यावर मुख्य देवाची ओळख पडते. सिद्ध अवस्थेत आत्मज्ञानामुळे एखाद्या वेळी संदेहामुळे देहाचा अभिमान वाटण्याचा धोका आहे. पण आत्मनिश्चयानं या समाधानाचं रक्षण होतं, लक्षात ठेव. अरे देह बुद्धी आठवली की विवेक बुद्धी उडालीच म्हणून समज. त्यासाठी आत्मबुद्धी दृढ केली पाहिजे. निश्चयाची आत्मबुद्धी म्हणजेच मोक्ष, लक्षात ठेव. यासाठी समर्थ लिहितात, समर्थ सांगतात की शिष्या, याकरता सद्गुरूंना शरण जा
आणि आत्मज्ञानाचा अभ्यास कर, त्यांच्या कृपेनेही तुला प्राप्त होईल. निर्मळ वस्तुरूप असा सिद्ध लक्षणातीत आहे. सिद्ध स्वरूपात देहच नाही, मग तिथे संदेह कसा येईल? हे येणारच नाही. आत्मवस्तूशी एकरूप रहा, याचं विवेचन समर्थ करतायत. सुंदर असणारा समर्थांचा हा बोध 5व्या दशकातला आपण समर्थांच्या कृपेनं पाहिला. तो त्यांच्या चरणी समर्पित करूया आणि ते थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.